नमस्कार मंडळी. तर संध्याकाळचे 5-5:30 झाले. म्हटलं झाडझूड करून घ्यावी म्हणून किचन आणि बेडरूम तेवढा साफ करून घेतला. हॉलमध्ये थोडंसं जरा वरच्यावर साफ करायचं होतं मला, कारण कितीही साफसफाई केली ना ते धूळ कुठून ते काही कळतच नाही. पण 8 दिवसातून हे वरच्यावर करत असते. पण जर वरच्यावर जर साफ कधी केलं तर तेवढं जरा आपलं फ्रेश वाटतं हॉलमध्ये. आणि इथं संध्याकाळच्या दिवाबत्तीच्या आत हे सगळं करायचं होतं, कारण जरा फ्रेश वाटतं घरामध्ये. असं संध्याकाळच्या सगळं साफसफाई करून बसलं की असं आपण घर तर संध्याकाळी सगळं तर प्रत्येकजण झाडत असतं, पण धूळ वगैरे बसले पण 8 दिवसातून हे साफसफाई करतो फक्त वरच्यावर तेवढी का होणं. आता ही दिवाळीची जी लाईटिंग आहे, दिवाळीची तशीच ठेवली मुलींनी, कारण आता कार्तिक यात्रा पण होती आमच्याकडे, म्हणजे संक्रांतीपर्यंत ठेवावी. आमचा पहिला फर्स्ट फ्लोअर असल्यामुळे काय लगेच अंधार पडतो. समोरच्या गॅलीत पण लगेच अंधार पडतो आणि हॉलमध्ये. आणि संध्याकाळी पटकन दिवाबत्ती करून घेतली 6-6:30 वाजता. भीमसेन कापूर आणि धूप वगैरे लावून घेतला आणि पूर्ण घरामध्ये भीमसेन कापडाची धुरी द्यायची. खूप छान आणि प्रसन्न वाटते. म्हणजे घरात पॉझिटिव्हिटी राहते, निगेटिव्हिटी बाहेर फेकते असं म्हणतात. खूप छान आणि भारी वाटतं संध्याकाळचे असं दिवाबत्ती वगैरे केली. इथं हॉलमध्ये मी विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणि गणपतीची मूर्ती ठेवली आहे. आणि गॅलरीमध्ये तुळस वगैरे ठेवली. तिथं दिवा वगैरे काही लावत नाही मी, कारण हवेने लगेच सुजून जातो तो. म्हणून धूप आणि अगरबत्ती तेवढी रोज लावते. आणि आज भाजीला पण काहीच नव्हतं. म्हटलं आज गावाकडचाच बेत बनवावं, मेथीचं पाणी आणि भाकरी. त्यासाठी फार जास्त काही लागत नाही. लसूण, जिरं आणि हिरवी मिरची लागतं. तर भरपूर म्हणजे 1-1.5 पळी तेल घालून घेतलं. त्यात जिरं चांगलं तळतळू द्यायचं आणि ठेचलेला भरपूर सारा लसूण त्यामध्ये परतून घ्यायचा. बारीक केलेली हिरवी मिरची पण चांगली परतून घ्यायची त्यामध्ये. आणि मेथी स्वच्छ धुवून कट करून घ्यायची. आणि ती तेलामध्ये चांगली 2 ते 3 मिनिटं चांगली परतून घ्यायची. नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं. गावाकडे बऱ्याचदा हिवाळ्यामध्ये असं भाजीला काही नसेल ना, मस्त गरम-गरम भाकरी आणि मेथीचं पाणी करतं. खूप छान लागते बरं का हे. आमच्या गावाकडे नेहमीच करतात. माझी मुलगी, मी आणि हे आम्हा तिघांना खूप आवडते पाणी हे भाकरी. पण ते गरम-गरमच खायला छान वाटतं. आता हे उशिरा येतात 9, 9:30, 10 येतात. आल्यानंतर यांची भाकरी करून दिल्या जाते गरम-गरम. भाजी तेवढी गरम केल्या जाते. आणि माझी मुलगी, मी आम्ही दोघीजणी खात असतो. माझ्या मुलाला असं भाजी वगैरे काही आवडत नाही, असं मेथीचं पाणी. त्याला खिचडी करून दिली. त्याला लाल खिचडी, लाल भाजीच जास्त आवडत असते. म्हणून त्यासाठी लाल खिचडी करून दिली. तेवढं किचन वाटा पण साफ करून घेतला. तेवढं जरा कामं पण पटकन होतात, कारण त्याला सकाळी लवकर जावं लागते. त्यांना लवकर जेवण करून देते मी, कारण की अथर्व 6-6:30 त्याची बस असते. मग पटकन तो जेवण करतो रात्री आणि लगेच झोपतोय. त्यासाठी खिचडी केली आणि आमच्यासाठी मेथीचं पाणी आणि भाकरी केलं आहे. पहिला आधी दोघांना जेवण करून दिलं. हे आल्यानंतर आम्ही दोघं नंतर बसतो जेवण करायला. कारण किचन वाटा पण साफ केला जातो आपला आणि भांडे पण घासल्या जाते. पण थोडेफार भांडे वगैरे राहतात, ते आपण नंतर घासतो. आपण आमचे जेवण झालं की, मुलाचे जेवण वगैरे झाले की अर्धा 1 तास जरा बसतोच हॉलमध्ये गप्पा करत. नंतर अथर्व लगेच झोपतो, कारण सकाळी लवकर जावं लागतं त्याला. थोडं गप्पा करत बसलो आम्ही. तेवढा आज आहोत आमचा आजचा व्हिडिओ. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.